वेलकम बॅक भावांनो. डगआउट स्पेल्सवर तुमचं स्वागत आहे. आणि केऊर फ्रेममध्ये नाही नाही, ए मला माझ्या कुठे गेला? तोंड नाही दाखवायचा. मला विराट कोहलीचा चेहरा नाही मिळाला. राहू दे रे, लोकांना करतील. अंगाला खाज अरे वाटते मला कसं, तोंड अरे बघून. सहन सहन करतील लोक, एवढं पण नाही. काय ठीक आहे, चल मी करायला लागलो तर करतील, चल एवढं काय नसते. चल, तुझा ये ये. शब्द राखल्यावर राखून येतो. हम्म. ठीक आहे. जा, राहू दे मला न. ओके. जा. आ गया ना जात पे। मला वाटलं होईल, मला सहन पण नाही होत आहे मला. ही शपथ. तर मग आज काय बोलायचं? आजचा विषय आपला आज ऑब्विसली काय बोलण्यासारखं नाहीये. आज दोन माणसांनी आज गाजवून दाबा आज पास. उभा राहून टाळ्या वाजू वाटतायत आज. पण आता उभा राहून नाही शकत. हम्म. वय झालंय साहेबांचं, असू दे. आता एकदा बसलं की नाही रे. हम्म. काय मग? तू सांग पहिला, कुणापासून तुला सुरू कसं वाटलं? करायचं? मला तर एवढंच चांगलं वाटतंय की आपल्याला मॅथ्यू हेडनला उघडत चालताना बघायची वेळ नाही आली. ते मी दृश्य बघू शकलो नसतो रे. ते जे ते जे बरोबर. स्टेटमेंट होतं त्या दिवसापासून मी जरा असं भीतीत होतो. कारण की काय आलं, हम्म. पहिल्यांदा 2 डक्स जोरूटचे. आणि मी म्हटलं कुठं हम्म. गेला यार, टेस्टचा बादशाह. हा. आणि भाई डक्स दोन म्हणलं बघायला लागते आता मॅथ्यू हेडनला उघडं. मला मला असं वाटाल तर, पण जे आज सेकंड टेस्टमध्ये जे आपलं कालचं प्रेडिक्शन होतं, इफ यू रिमेंबर, आपण दोघांनी म्युच्युअली जो रूट परफॉर्म करेल असं प्रेडिक्ट केलं होतं. आणि अकॉर्डिंगली हम्म. झालं. कमबॅक हो गया है भाई का. सो काय वाटतंय? त्याच्याविषयी मला काय बोलायचं नाही. ही प्लेड लाईक व्हॉट बोलायचंच नाही जो तुला? व्हॉट जो डज दॅट्स इट, दॅट्स इट. मला अजून काहीच बोलायचं नाही. ही पण प्लेड हिज वी शुड क्लास. ठीक आहे. वी या. तो त्याच्याबद्दल वेगळं काय बोलण्यासारखं नाही आहे. तो नेहमी करतो तेच केलंय त्यानं. पण हे मान्य केलं पाहिजे की, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, आय गेस या. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा बसले त्याची. करेक्ट. इट वॉज अ फर्स्ट 100 इन ऑस्ट्रेलिया. कॅन यू बिलीव्ह इट? मला नव्हतं, मला आत्ता आत्ता कळलं टेस्ट माहिती 100. आहे का, रिसेंटली. हम्म. म्हणजे सरप्राईज शॉक, आय एम शॉक्ड नॉट सरप्राईज की अ प्लेअर ऑफ क्वालिटी लाईक जो रूट हॅज इज फर्स्ट टेस्ट 100 इन ऑस्ट्रेलिया. अँड दॅट टू ॲट अ क्रुशियल टाइम फॉर इंग्लंड. नाहीतर इंग्लंड ढेपाळली होती राव. मिचेल स्टार्क वन्स अगेन. ठीक आहे. एक गोष्ट आज तू माझी एक गोष्ट नोट करून ठेव. ही सिरीज मिचेल स्टार्कसाठी ओळखली जाणार. पण ते हा. तर आहे, ते तर आहेच. पण जो रूट बद्दल बोललं पाहिजे सुरुवातीला, कारण की मिचेल स्टार्क बद्दल बोलायला मला वेळ लागेल. त्याच्यामुळं. पण जो रूट बद्दल मी एवढंच ओव्हरऑल म्हणेन. ओव्हरऑल जेव्हा काय म्हणायचं, 40th टेस्ट सेंचुरी आहे भाईची. आणि ते पण ऑस्ट्रेलियामध्ये 16 मॅचेस आणि 30 इनिंग्स नंतर आले. सो एवढा वेळ का नाही आली? काय वाटतंय तुला? ऑस्ट्रेलियामध्ये काय टफ गेलं सेंचुरी काढायला काय? ऑस्ट्रेलियामध्ये कंडिशन तशा पण बाहेरच्या येणाऱ्या टीमसाठी अवघडच वाटतात. हम्म. ठीक आहे. सो आय एम ऑल्सो सरप्राईज की जो रूटचं पहिला 100 आहे. बट बघ, जो रूट असा प्लेअर आहे ना, तुला सांगतो बघ, की तुला माहितीये मोठे प्लेयर्स कसे बनतात. आजची मॅच बघितलास ना, असे बनतात. जे एक जागेवर थांबून टीमला आधार देतील. टीम टीम स्वतः चालवतील. वन अँड थर्टी दॅट फाय दॅट इज नॉट व्हॉट आउट. जो रूट. करेक्ट. ही स्टील नॉट आउट. इंग्लंड आर 9 विकेट्स डाऊन, 325 आहे स्कोर. एकटा त्या उभा. मनानं खूपच मस्त स्कोर आहे. खूपच मस्त स्कोर आहे. क्रेडिट टू झॅक रॉली ॲज वेल. काल मी नाव घेणार होतो, पण काही लोक आहेत, त्यांचं काम मी करावं लागतं.
ज्यांनी सांगितलं क्रॉलीचं नाव घेऊ नका. अरे मला अजूनही नाही आवडत तो, ठीक आहे, हे माझं पर्सनल आहे, पण आज चांगलं खेळला, नो डाऊट आज चांगलं खेळला, पण आज पण त्याची विकेट सेम वे मध्ये गेली असती. स्टार्कच्याच ओव्हरला तसाच कॅच पकडला गेला असता, पण तेवढा नीट बॉल आला नाही हातात, त्यामुळे तो कॅच झाला नाही ऑब्व्हियसली. पण ती मोमेंट आलेली परत, डुप्लिकेट झाली अशी फर्स्ट टेस्टची सेकंड टेस्टमध्ये. ती एक पार्टनरशिप दोघांमध्ये खूप मस्त झाली. 5 वर 2 आउट होते इंग्लंड. तिथनं झॅक क्रॉली आणि जो रूटची पार्टनरशिप जबरदस्त. हम्म. पण जो तो एक शॉट काय होता रे, रिव्हर्स मध्ये स्कूप, डायरेक्ट रिव्हर्स 6. रिव्हर्स स्कूप 6. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जे मैदान असतात ना ते मोठे असतात, तिथं पण तुम्ही असा शॉट मारायला ना की टॅलेंट म्हणजे काय यार, तुमच्याकडे काय क्लास प्लेअर आहे मग तू. इवन भाई जर अपोनंट्स जर हा. क्लॅप करतायत तुमच्या सेंचुरी झाल्यावरती, तर तो हम्म. क्लासच वेगळा आहे. हम्म. अक्षय तू मला सांग हम्म. की ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंत किती बॉलिंग इनिंग झाले रे आजची पकडून? 3 हम्म. या ऍशेस मध्ये. बरोबर. ही अजून संपली पण नाहीये. हा. ठीक आहे, म्हणजे 3 बॉलिंग इनिंग्स मध्ये एक माणूस 16 विकेट घेतोय. अरे भाई वा, आज पण 6, आज एका सिरियसली. दिवसात 6. करेक्ट. मागच्या वेळेस तर 2 म्हणजे दिवसाचे मिळून होते, पण यावेळेस तर कहर केलाय. टीमची बॉलिंग असं वाटतंय ना सध्या, म्हणजे ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंग जर सोडली पहिल्या टेस्ट मधली, त्यामुळे सगळ्यांनीच चांगली बॉलिंग केली. बोलंडनं मस्त बॉलिंग केली, 4 विकेट घेतल्या. स्टार्कनं 3 घेतल्या. ठीक आहे, डॉगेटनं पण, आय गेस डॉगेटनं 3 घेतल्या. हम्म. ठीक आहे, दे बोल्ड रिअली वेल. पण मिचेल स्टार्क अलग लेवलचा यार when it भाई comes to स्टार्क भाईचं काहीतरी रुटीन आहे काय, मला वाटते फर्स्ट ओव्हरला विकेट पाहिजेच, असा हट्ट आहे. फर्स्ट ओव्हरला रुटीन झालं आता, फर्स्ट ओव्हरला यायचं, विकेट काढायची, जायचं. आल्या आल्या डकेटची विकेट, ते पण डक. सो काय माहित, काहीतरी कुठलं तरी स्पेशल शिलाजीत खाऊन आलेत. असं वाटायला शिलाजीत नाही रे, रनअपला येतात ना त्या ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणतो आणि येतो. काय तर आहे भाई, रुटीन हम्म. झालंय ते. हम्म. ठीक आहे, तर स्टार्क बद्दल काय अजून तरी चालू आहे बॉलिंग, त्यामुळे स्टार्क बद्दल तर विशेष एक बॅग हे आपण Oh, विशेषच आहे let तो me प्लेअर, mention, त्यात let काही me नवीन mention, डाऊट. Mitchell Stark now has the most wicket by a left-arm bowler in Test या, history. करेक्ट. नो वन इज लाईक नो वन इज वसीम क्लोज टू हिम अक्रमला इन करेक्ट. वसीम अक्रमला ओव्हरटेक केलाय की त्याने रिसेंटली. येस 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 येस. ग्रेट ग्रेट बॉलर आहे तो. तरी ना एक बॉलर आहे ज्याला चान्स मिळाला आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम, विच इज मायकल नेसर. मायकल आणि नेसर त्यानं पण चांगलं दोन केलं आज. 2019च्या ऍशेस मध्ये त्याचा स्क्वॉड मध्ये त्याचं नाव होतं. हम्म. त्याच्यानंतर त्याला ह्या ऍशेस मध्ये संधी मिळाली की बोल करा, म्हणजे बघ. आणि तरी पण यार, म्हणजे इंडिया बरोबर मध्ये प्रॅक्टिस मॅचेस मध्ये स्क्वॉड मध्ये होता तो. काय बॉलिंग केली यार त्यानं त्या match. खतरनाक. म्हणजे पिस्सा काढली पर इंडियाच्या बॅटिंगची इवन प्रॅक्टिस मॅचेस. इवन आय गेस डॉगेट नवीन आहे ना बॉलर आत्ता, त्याची पण आज त्याला विकेट्स नाही मिळाले, पण त्याचा एफर्ट मी बघितला, ॲप्रिशिएबल, चांगली करतोय तो. हम्म. बर, म्हणजे इंग्लंडचा स्क्वॉड आपण काल डिस्कस केला, त्याने ऑलरेडी रिलीज केला होता. इंग्लंडवाल्यांना सवयच आहे 2 दिवस आधी आपली स्ट्रॅटेजी सांगायची लोकांना. पण ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, की आपल्याला वाटलं की बो वेबस्टरला संधी मिळेल. इन्स्टेड ऑफ बो वेबस्टर दे गॉट फॉर जॉस इंग्लिश. ओके, आणि नेदन लायन गोज आउट सरप्राइझिंगली, द बेस्ट बॉलर द ऑस्ट्रेलिया हॅज राईट नाव. नेदन लायन गोज आउट, इन कम्स मायकल नेसर, बिकॉज ग्रीन ट्रॅक होता पूर्ण बॉलिंगसाठी आणि वरनं पिंक बॉल. ब्रो, दिस इज हाऊ यू प्ले अ टीम. ठीक आहे,
पाच बॉलर बरोबर खेळीन, पण हम्म. 6 पक्के बॅट्समन खेळवीन आणि एक ऑलराऊंडर. अरे त्यांच्या एकतर ऑस्ट्रेलियन टीम सगळे ऑलराऊंडरच आहेत असं मला वाटते, सगळ्यांना सगळं जमतंय लिटरली. पण पण 6 अं, प्रॉपर बॅट्समन त्यांनी खेळवले या मॅच मध्ये, 6 प्रॉपर. हम्म, 7वा कॅमेरॉन ग्रीन आहे म्हणजे बघ. आश्चर्यच हो. वाटतं मला. हा, दिस इज हाऊ यू प्ले टेस्ट टीम. आणि हेच शिकण्यासारखं आहे इंडियाला ऑस्ट्रेलियाकडनं. म्हणजे आज आज का दिन किसके नाम असं सांगताच येत नाही मला. कारण एका बाजूला जो रूट पण परफॉर्म करतोय भारी, दुसऱ्या बाजूला स्टार्कचा पण परफॉर्मन्स खतरनाक आहे. सो व्हॉट डू यू हम्म. थिंक, तेरा आज दिन किसने बनाया? केक कटेगा दोनों में बटेगा. असा असा दिवस होता आजचा. अं, ओके. पण तरी इफ यू ऍशेस हॅव आता टू उद्या. इफ यू हॅव टू चूज, या कोणाला? ऑस्ट्रेलिया. हम्म, ते एक आहे म्हणजे. ऑस्ट्रेलियाची बॉलिंग वाईट नव्हती, ठीक आहे. जो रूट एकटा उभा राहिला म्हणून द स्कोर गॉट टू 325. आता हम्म. 325, 9 विकेट, ठीक आहे. पहिल्या दिवशी 325 म्हणजे बॅटिंगला तर नक्कीच चांगलं आहे विकेट. ठीक आहे, पण कोसळली तर मला काय नाही इंग्लंड. वाटतंय माहिती आहे का, 325 हा. स्कोर काय वाईट नाही आहे, चांगलाच आहे. पण तुला, हम्म. मला वाटते ऑस्ट्रेलियाला इझिली चेजेबल आहे असं मला वाटते. तुला काय वाटते? अरे अजून बॅटिंग व्हायची आहे का? फर्स्ट इनिंग्स माहित आहे आहे, फक्त आता. माहित आहे, माहित आहे. पण एकच विकेट राहिले हा, हातात, एकच विकेट राहिले हातात. हे पण मग बघ ना तू. बघूया. मला तर असं वाटतं जास्तीत जास्त जर जो रूट टिकला आणि त्याला दुसऱ्या साईडनं मिळाली मदत, फक्त डिफेन्स 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 कर, जसं ह्याला मिळाली होती ना, बेन स्टोक्सला जॅक लीचची मिळाली होती. हां. जिंकायला 74 रन हवा होता. हाऊ कॅन यू फॉरगेट हेडिंगली. तसं काहीतरी झालं तर जो रूट हॅज द कॅपेबिलिटी टू टेक इंग्लंड टू अराउंड 370, 375 हम्म, मे बी. हम्म. ओके. मला मला असं माझं प्रेडिक्शन आहे. व्हॉट डू यू थिंक? मला पण काइंड ऑफ सिमिलर वाटतंय. पण अगेन इट वुड बी अ स्टार्क विथ अ पिंक बॉल इन हिज उद्या हँड. उद्या पण येईल ना, पहिल्या ओव्हरला विकेट काढायला येईल ना चोरूटची. पहिल्या ओव्हरला स्टार्कच आहे उद्या. त्यामुळे उद्या लेट्स पण सी जर उद्या कसं काढला होत ना आहे. तर मला काय मजा येऊन जाईल रे. उद्या पण पहिल्या ओव्हरला काढला तर विकेट. आता माहित नाही इंग्लंडची बॉलिंग कशी असेल, बट मला असं वाटतं टुमॉरो वुड बी अ गुड बॅटिंग डे. असं माझं प्रेडिक्शन आहे, अंदाज आहे. बाकी बघूया कसं होतंय. पण यार, आय एम डिसअपॉइंटेड. आय एम सिरियसली डिसअपॉइंटेड. कशाबद्दल? तुला खरं सांगू काय, म्हणजे उगाचच मी रांचीला शिव्या घातल्या. अच्छा, तू आता ह्याच्यावर आलास काय? आता मला मला आता एकदम हे झालं यार, एकदम मी आनंदी होतो. आता मला तू आठवण करून दिलास यार कालची. उगाचच मी रांचीला शिव्या घातल्या. रांची, एम व्हेरी सॉरी. रायपूर, यू डिझर्व इट. त्याला घातलेल्या शिव्या. सिरियसली यार, म्हणजे बघ, टोटल जर तू केलास तर कालच्या दिवसामध्ये 620 रन म्हणले. हो मग. 620. सगळ्यात पहिला तर आपण ह्याला शिव्या घालायच्या का, इंडियाच्या फिल्डिंगला? हा, त्यांना तर घालायच्याच, पण पहिला पॉझिटिव्ह बद्दल बोलूया. देन लेट्स गेट टू द निगेटिव्ह. राग आपल्या मनात भरपूर आहे, लई काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. त्यासाठी वेळ आहे पॉझिटिव्ह तर मी आपल्याकडे. सांगू, हा. पॉझिटिव्ह मी सांगू माझ्यासाठी काय होतं. हा. हमारा हा. सीएसके का कॅप्टन आ ए, गया वो है तो भाई. है ही भाई. भाई काय खेळला, मक्खन शॉट सगळे एकदम. त्यांना म्हणजे असं बघताना जे सुख मिळालं ना, एक एक त्याची एक एक बाउंड्री बघताना, एक एक सिक्सर बघताना, मस्त. भाई, त्याची बॅटिंग बघून मला मध्ये मध्ये श्रेयस अय्यरची आठवण येत होती. हम्म. म्हणजे श्रेयस अय्यर पण ह्या टेम्पोनं खेळतो यार. म्हणजे 80 बॉल आपला 70-80 बॉल खेळायचे आणि 100 रन मारायचे. आणि ते विराटसाठी हा. का पॉझिटिव्ह ठरलं, कारण की विराटला कोणतरी लागतं
जो रनिंग बिटवीन द विकेट्स मस्त करू शकतो, की तो बॅट आणि बॉल कॉन्टॅक्ट झाल्या झाल्या पळायला सुरू करणं, पटकन एक दोन रना जे काय ते घेणं, प्रॉपर कॉल्स होणं दोघांमध्ये, कॉर्डिनेशन होणं, हे विराटला जास्त आवडते. कारण तो जास्त रनिंग बिटवीन द विकेट्समध्येच स्कोर करतो. त्याला प्रत्येक वेळेस बाउंड्री आणि ह्याच्यावर रिलाय नाही राहतो. त्याच्यामुळे त्याला पार्टनरशिप ती एकदम मस्त मिळाली. बादशहात काय असती ती हम्म, कोहलीची असते. हम्म, आता तुला माहितीये कालच्या इनिंग्स नंतर ना कोहली हॅज स्टार्टेड टू ब्रेकिंग हिज ओन रेकॉर्ड्स, की हं, नाही यार माझी भूक नाही संपली, मी हं, स्वतःच रेकॉर्ड मोडतो, असलं हम्म. चाललेलं आहे. ठीक आहे. म्हणजे यार मला 2017-18 विराट कोहली आठवायला आलाय. अरे Basically. लिटरली आपण विराट आहे सगळी ना, जण तेच म्हणतायत रे, विंटेज विराट. तेच चाललंय सगळीकडे. विंटेज विराट. त्यावेळेला 16 ते 19 हा असा पिरियड होता ज्या वेळेला आपण म्हणायचो अरे विराट कोहली आहे ना म्हणजे सेंचुरी येणार आहे. हम्म, त्याचा वन डेचा तो फॉर्म होता. ही पीक्ड वन डेज अँड टेस्ट इन दॅट हम्म. इन दॅट एरा. ओके. आणि तसाच सेम विराट कोहली ही इज एजिंग. इज एजिंग मला हे बोलायला बॅकवर्ड्स. आवडत नाही पण एजिंग हा बॅकवर्ड्स. ही एजिंग बॅकवर्ड या बट मला हे बोलायला आवडत नाही. ही इज त्याचा आत्ता जे खेळ बघितल्यावर आपण का म्हणू शकतो का की हा प्लेअर रिटायरमेंटला आलाय. आर यू सिरियस? मला हा तर अजून वाटतच अजून तरी नाही. यार मी फक्त जर 6-7 वर्ष परफॉर्मन्स अजून बघितला खेळ. त्याचा, मी त्याला फक्त ग्राउंडवरती हा खेळताना बघितलं, कुणी समज बघितलं तर कोणी म्हणू शकणार नाही की हा रिटायरमेंटला आलेला प्लेअर आहे. कारण तू आत्तापर्यंत हम्म, बघ काढून कधी पण रिटायरमेंट व्हायच्या आधीचे 1-2 वर्षाचा परफॉर्मन्स बघ लोकांचा काढून, कळून येतं ती हम्म, की आता जवळ आलंय. ह्याचं अजिबात नाही वाटत आहे मला, ह्याचं पण रोहितचं पण नाही वाटत आहे. हम्म. रोहित शर्माला फिटनेस कसा केलाय बघ त्यानं आता. तो आता आहे बाई. ते- आता कोण त्याला वडापाव म्हणणार नाही. नाही आता तर ठीक भाई आहे. तो मला वाटतं प्रोटीन पावडरचे डबे बिबे घेऊन फिरेल आता थोड्या दिवसात. हा हम्म, म्हणजे आता एक मध्ये एक पिरियड होता, एक आयपीएलचा सीझन होता, त्याकडे बघून असं वाटायचं हा खरंच दोन पोरांचा बाप आहे बाबा. हम्म, पण यार त्यावेळेला आत्ता बघून असं वाटेल अरे यार हा तर 2016-17 मधला रोहित शर्मा यार. हम्म. फिजिक केली आहे त्यानं. पण वाईट वाटलं जेव्हा एक्सपेक्टेशन्स माझ्या पूर्ण नाही झाल्या. ऑब्व्हियसली रोहित 14 रना काढून आय गेस आउट झाला ना, हम्म. त्यामुळे मला असू दे थोडंसं रोहित ते. शर्मा. पण बाप तो बाप, त्यात काय वादच नाही. विराटनं कन्सिस्टंटली बॅक तो टू बॅक केला, ते तर भारीच वाटलं. पण त्याच्याबरोबर भाई ऋतुराज गायकवाड, मी सारखं सारखं विषय काढतोय पण क्लास दाखवली पोरानं, भारी खेळला. थम्स अप. थम्स अप विराट कोहली अँड ऋतुराज गायकवाड. यू हॅव मेड युअर प्लेस इन द टीम फॉर सम आता वाईल. हे भांड्याचे मुद्दे काढू नको तू. मेड अ प्लेस इन द टीम असं पण बोलणार आपण, नंतर तिथं गवती भाईनं काढून टाकलं त्याला. तात्पुरतं घेतलं, नंतर घेतलंच नाही, चान्सच नाही दिला. तर परत उगीच त्यावरनं रडारडी नको. अरे गवती भाईला मार गोळी. हम्म, ते सोड. मला एक म्हणजे आता एक असं मला आठवलं. ठीक आहे. हम्म, या जगात ना काही माणसं अशी असतात ना जी हम्म, मल्टी टॅलेंटेड असतात. हम्म. ठीक आहे. त्यांना म्हटलं हे काम कर ते जमेल, ते काम कर हे जमेल. ठीक आहे. आला, तू आला घरात जेवण केल बनव, आला. जेवण येते बनवता. आला ठीक आहे. केलचा विषय आला. तू आता मी बोलू. भाई करा करा तुमचं कम्प्लीट करा. तू घरी जेवण बनव, तुला जेवण बनवता येतं. तू ऑफिसमध्ये काम कर, तू ते करतं. तू बाजारातनं भाजी आणते, तुला जमतं. तू घरातलं कार्पेंटरीचं काम करते, तुला येतं. हम्म, असं करत करत ना त्याला सगळी कामं येत असतात. हम्म, कधी कधी ना अशा लोकांना वेळ जेलस की यार काय यार एवढी कशी टॅलेंटेड असतात लोक. हम्म, ठीक आहे. अँड दॅट इज हाऊ के एल राहुल इज इन टीम इंडिया. हम्म. ठीक आहे. तू ओपनिंगला जा, के एल परफॉर्म्स. तू वन डाऊन जा, के एल परफॉर्म्स. तू 5 नंबरला ये, के एल परफॉर्म्स. तू 6ला ये, कॅप्टनशिप घे हातामध्ये. बट के एल डझंट
fails to perform. कधीच नाही. And that is the greatness of KL Rahul. म्हणजे कॅप्टन्सी कशी असावी, योग्य वेळेला येऊन अँकर कसं करावं ते के एल राहुलकडनं शिकावं. आणि दॅट इज वॉट आय लव्ड इन हिज कॅप्टन्सी राईट नाव. भले आपण एक जिंकलो एक मॅच हरलोय, पण दोन्ही मॅचेस मध्ये के एल राहुलनं खालनं धरून ठेवली होती जा. येस, करेक्ट. त्याचा एक कॉन्स्टंट सपोर्ट आहे. या तो एवढा करेक्ट. सेलिब्रेट का नाही केला जात मला कळत नाही. पण जेव्हा परफॉर्म करायची वेळ येते तो पण इक्वली परफॉर्मन्स तेवढाच भारी देतो. पण जेव्हा क्रेडिट द्यायची वेळ येते ना, तेव्हा सगळीजण शेवटी क्रेडिट देतात त्याला की ठीक आहे हा पण खेळला चांगला. मी त्याला का देतोय, मला अजूनही असं वाटतं ऋतुराज आणि कोहलीच्या सक्सेसच्या मागं एक के एल राहुल दडलेला आहे. ठीक आहे, त्यामुळं त्याला वर आणणं गरजेचं आहे एकदम. आपल्या लोकांमध्ये एक ट्रस्ट आहे के एल बद्दल, पण तो कधी असा वर येत नाही की के एल करेल. के एल हे केलंय, ओके. सो पण मला कळत नाही आहे हे सगळं आपण एवढा मोठा स्कोर लावला तरी सुद्धा कुठं गाडी घसरली. ऑफकोर्स एक डिसअपॉइंटमेंट मला त्या दिवशी बघवत नव्हतं. तुम्ही सर रवींद्र जडेजाची अशी फिल्डिंग कधी बघितली नसेल. दोन वेळा असं मी बघितलं की म्हणलं जड्डू कटनं बॉल नाही अडवला जात आहे यार बाउंड्री लाईन वरती, हे कसं शक्य आहे. ही वॉज स्ट्रगलिंग यार ऑन दॅट डे. जड्डू आहे ना यार, जड्डू मला असं वाटतं इट्स जस्ट अ बॅड डे ॲट ऑफिस. ते तर तरी ना लोकांसाठी असतो एक दिवस असा असतो की लोक नाही असतो तो असं असतं ना आपल्या ह्याचं की यार नाही आजचा दिवस तुला चांगला जाणारच नाही, तू किती पण प्रयत्न कर. ठीक आहे, तर त्या केसमध्ये आय गेस तो काल फसला होता. तर जड्डू ही विल बाउन्स बॅक. ही इज अ स्ट्रॉंग मेंटॅलिटी, ही इज अ बोल्ड कॅरेक्टर. ओके, जड्डू विल बाउन्स बॅक. केएल बद्दल मी बाकी सगळं हे ठीक आहे, मला एक गोष्ट केएलची नाही आवडली आणि त्याला नाही जमली राव. भले त्यानं कॅप्टन्सी घेतली, ठीक आहे, टॉस जिंकायला जमत नाही राव तुम्हाला. टॉस जिंकणं काय तुझ्या हातात आहे की रे. अरे अरे अरे, म्हणजे बघ रे 20 कन्झिक्युटिव्ह टॉसेस, म्हणजे रेकॉर्ड बनवावा तर असा बनवावा, हारायचे रेकॉर्ड 20 पण कन्झिक्युटिव्ह टॉसेस. त्यात ना कोणच काय बोलू शकत नाही की टॉस काय एवढे हारताय तुम्ही, काय करणार भाई, आता नाही येत आहे. मग कुठं तर भाई प्रश्नाचं उत्तर दे, गाडी कुठं घसरली एवढा मोठा स्कोर लावून गाडी साऊथ कुठं घसरली आफ्रिकेनं. मी तुला सांगतो. एक तर मला यार बोलावं लागतंय, ठीक आहे, बॉलिंग आपली ॲव्हरेज होती, अतिशय ॲव्हरेज बॉलिंग होती. ठीक आहे, कालची बॉलिंग बघून मला असं वाटलं यार की हाऊ कॅन प्लेयर्स लाईक कुलदीप यादव अँड प्रसिद्ध कृष्णा तर मला बोलायचंच नाही राव. नको मला राग. सिरियसली मला त्यावेळेला एवढे एक्सपेक्टेशन्स होते आणि दरवेळेला ही हॅज खूप ऑल द घाण खूप कॅपेबिलिटीज टू घाण झाले बिकम अ ग्रेट बॉलर. त्याच बट वेळी खूप घाण यार झाले. 53 बॉलमध्ये तुम्ही 85 रन दिलेत राव. 2 विकेट घेतल्या मान्य करतो, पण त्याचा काहीच उपयोग नाही इफ यू लूज द मॅच. तू 2 काय 5 विकेट घे, पण तुम्ही मॅच इकॉनॉमी जिंकू पण शकत बघायला नाही, पाहिजे ना. तुमचं काहीच उपयोग. करेक्ट. कुलदीप यादव यार 10 ओव्हरमध्ये 78, कुलदीप सारखा बॉलर मान्य करतो. हे बघ, एक गोष्ट मात्र आहे, हा, जेव्हा त्यांनी बॉलिंग करत होते ना हा. त्यावेळेला विकेट बॅटिंगला चांगलं होतं, पण जेव्हा आपली बॉलिंग आली विकेट तर बॅटिंगला चांगलं होतंच, वी वुड हॅव कंट्रोल्ड इट, पण इतका ड्यू आला होता, प्रत्येक बॉलला टॉवेल बाहेर काढून साफ करावं लागलं. बॉल किती वेळा रोहित ठीक आहे, शर्मानं पण अंपायर्स कडे दाखवला की बदलून मिळेल का, पण सुरुवातीला दिला नाही, नंतर सो खूप लेट गेला. बेसिकली वन इज बॅटिंग विथ बॉल विदाउट ड्यू, वन इज बॅटिंग विथ बॉल विथ ड्यू. ओके, बट अ बिग क्रेडिट टू एडन मार्करम. आपली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. एडन मार्करम हॅज परफॉर्म्ड, परत एकदा he has arrived. आम्ही So आम्ही उगीच नाही म्हणत.
आमचा अभ्यास असतो. एडन मार्क्रम परत आला. मॅथ्यू ब्रिट्स्की अगेन ही डिड 68. ठीक आहे, तर मॅथ्यू ब्रिट्स्की मे पुढे जाऊन ही मे बी द गाय, म्हणजे जसा इंडियासाठी केएल आहे ना, तसा साऊथ आफ्रिकेसाठी मॅथ्यू ब्रिट्स्की आहे. करेक्ट. ठीक आहे, मिडल ऑर्डर मध्ये येऊन टीमला सांभाळणार. लॉर्ड बहुमा इज बॅक, अक्षरचा फेवरेट प्लेअर. ठीक आहे, पण बोना लॉर्ड ही बहुमा देवता प्लेड, है. पण त्याला गंडवण्यात ना प्रसिद्ध कृष्णाला मस्त यश आलं. पहिला बॉल त्यांना हे टाकला, काय बाउन्सर टाकला, तो वाईड बाउन्सर होता. तेव्हा बहुमानं 6ला हाणला तो बॉल बाहेर. परत सेम बाउन्सर त्यानं थोडा आतल्या लेंथ मध्ये टाकला, बहुमा इज आउट, कॅच करेक्ट. टेकन. अँड दिस इज हाऊ यू, म्हणजे फसवता तुम्ही एका बॅट्समनला. तर त्या विकेटसाठी मी तुला क्रेडिट देईन, पण इकॉनॉमी यार, खूप जास्त प्लीज दिली. वर्क ऑन इट. आणि त्याचा करेक्ट, यू हॅव ऑल द आधीपासूनचा क्वालिटी. केवढ्या प्रसिद्ध कृष्णाचा आणि त्याची खूप जास्त आहे इकॉनॉमी देतो तो, पण हा प्रॉब्लेम आधीपासून आहे, हा नवीन नाही आहे. हे आधी पण फेस केले टीमनं, त्यावेळेस पण आपण शिव्या घातलेल्या. येस. सो सी, you have good qualities to become a great bowler, but मतलब you have height, you have balls that go for 140 kph to 145. ठीक आहे, बॉल स्पीड आहे, सगळं हे आहे, सगळं ठीक आहे, पण तरी पण यार इकॉनॉमी तुम्ही सुधरत नाही. सो प्लीज वर्क ऑन इट. असं हे बाकी यार, डिसअपॉइंटेड यार, म्हणजे यार दे ट्राईड, दे ट्राईड, पण काही गोष्टी असतात ना आपल्या नशिबात नसतात. करेक्ट. विराट कोहली खुश नसेल आता, त्याची भूक आता अजून वाढली असेल. 100%. आता बघूया ना आपण पुढच्या ओडियाला काय होते. आता 1-1 झालाय विषय, तर आपण सगळीच जण म्हणजे ह्यासाठीच थांबलोय की आता पुढची जी शेवटची ओडी आहे त्याच्या वेळेस को तर खेळतोयच, रो पण आता आला पाहिजे आणि ती रोको मॅजिक परत झाली पाहिजे. आणि लेट सी, मला वाटते इवन फॉर तिसऱ्या ओडियामध्ये फिल्डिंग आणि बॉलिंग आपली परत ज्या लेवलला आहे आधीपासनं टॉपला, त्या लेवल मॅच करेन, कारण ती लेवल पडलेली दिसली सेकंड ओडियामध्ये. करेक्ट. Even for Yashasvi Jaiswal, you have the chance in the third ODI. Please make something out of it. तो खरं एक कॅच होता ना टिलक वर्माचा, Tilak Verma, what a save, man! What a save! कॅच म्हणतो म्हणजे त्यानं जे अडवला बाउंड्री लाईनला तो बॉल, मस्त. ऍथलेटिसिटी कशाला म्हणतात, याला म्हणतात. ठीक आहे, ऍथलेटिसिटी आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, ते तिलक वर्मामध्ये आहे. अँड येस. मला खरं म्हणजे वाईट वाटतं त्या विचाराला बेंचवर बसून राहावं लागतं, पण आपण त्याला काहीच करू शकत नाही. ठीक आहे, काहीच करू शकत नाही म्हणजे आत्ता तरी. इंडियन क्रिकेट एवढं वास्ट आहे की यार प्रत्येकाला नाही मिळू शकत चान्स. जो बेंचवर बसतो तो पण तेवढाच क्वालिटी असतो. जसं मी तुला आधीच म्हटलं होतं ना, की हां एक जेव्हा कुठल्या गोष्टीसाठी स्क्वॉड सिलेक्ट होतो ना, हां. लोक स्क्वॉड मध्ये कोण आहे त्याच्याबद्दल बोलणार नाहीत, लोक स्क्वॉडच्या बाहेर कोण बसलेत त्यांच्याबद्दल जास्त दरवेळेस बोलतील. दरवेळेस ह्याला हेच का असते ह्याला का चर्चा, नाही घेतलं, त्याला का कोणाचे नाही पण. घेतलं. अरे नाही घेऊ शकत यार, प्लेइंग इलेव्हन हा. मध्ये तुम्ही एका वेळेस किती लोकांना घुसटणार आहे ना, शेवटी कोण ना कोण तर बाहेर असणारच आहे. आणि हो, प्रत्येक वेळी वाटतं बाहेर बसणारी पण तेवढीच ऑब्व्हियसली आहेत केपेबल, पण आपण सगळ्यांना नाही खेळू शकत, तर नाही खेळू शकत. दॅट्स वाय वी आर फॉर्च्युनेट अबाउट, बघ, लाईक आता हे पण एक इन चर्चा इंडियन क्रिकेट की होती, आपल्याकडे एवढे ऑप्शन असेल. ही पण एक या चर्चा होती. तू पण म्हणलास की चौथ्या नंबरला आता श्रेयस अय्यर जर इंजुरीमधनं चाललाय, तर दे वुड हॅव गिव्हन अ चान्स टू टिलक वर्मा रादर दॅन ऋतुराज. पण ठीक आहे ना, तुम्ही ऋतुराजच्या फर्स्ट ओडियावरनं त्याला परफॉर्मन्सवरनं जज केला, पण सेकंड ओडियामध्ये करेक्ट, कमबॅक झाला नाही त्याचा. ही तर नेल्ड मग इट. या ही नेल्ड हां. इट. ऋतुराज आहे ना, हम्म, ऋतुराज लाईक ही वॉज लुकिंग गुड इन द फर्स्ट ओडीआय ॲज वेल, पण तो जास्त वेळ टिकू शकला नाही. क्रेडिट टू डेवॉल्ड ब्रेविस. हम्म. पण तुला ठीक काय आहे, वाटतंय, आपण त्यामुळं शेवटचं आय गेस ह्याच्यावरती बोललं पाहिजे की साऊथ आफ्रिकन बॅटिंग कोणी गेम परत साऊथ आफ्रिकेच्या बाजूला ओढून आणला,
कुणी धरून ठेवला? द पार्टनरशिप बिटवीन मॅथ्यू ब्रिट्स्की आणि डेव्हॉल्ट ब्रेव्हिस करेक्ट. मला पण वाटतं मेजर तेच होतं. असं मला वाटतं. मार्क्रम त्याचं काम करून गेला होता, पण मार्क्रमची विकेट पडल्यावर या दोघांनी सांभाळून दिलं. डेव्हॉल्ट ब्रेव्हिस प्लेड रिअली वेल, बट इट इज अन एक्साइटिंग सिरीज आतापर्यंत. 1-1 वर सिरीज उभी आहे. तिसरा ओडीआय बघायला मजा येणार. मजा येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण आता बोललो की बॉलिंग आणि फिल्डिंग जर नीट केली तर आपलीच आहे. तिसरी ओडी आपलीच आहे. ओके देन, येस. तोपर्यंत बघूया. त्याचा दिवस आय एम एक्साइटेड फॉर दी ॲशेस. उद्या बघूया ऑस्ट्रेलिया कशी बॅटिंग करते. येस येस येस. आत्ता तरी And आपण ॲशेसवर कॉन्सन्ट्रेट करूया. आणि तिसरी ओडी कधी आहे? आय गेस सॅटर्डेला आहे. सो सॅटर्डे. येस, सॅटर्डेपर्यंत आपण ॲशेस एन्जॉय करूया. तोपर्यंत उद्या बघूया. उद्या जो रूट काय कमाल करतोय. अजून 135 तर झालेलेच आहेत भाऊंचे, पण अजून पुढं काय, अजून स्कोअर किती मोठा लावतोय स्कोअर बोर्डवर ते पण बघूया. आणि लेट्स सी ऑस्ट्रेलियन बॅटिंग उद्या क्या रंग लाती है. या येस येस. तुम्हाला आणि इवन तुम्ही कमेंट करा की तुम्हाला, म्हणजे जसं की आत्ता केवर म्हणला की जे काय तुम्हाला वाटतंय की आमचे जे प्रेडिक्शन्स आहेत कंडिशन्सबद्दल जे आम्ही बोललोय ॲशेस आणि इवन इंडिया साऊथ आफ्रिका ओडीआय रिलेटेड, ते तुम्ही कसं वाटलं ते कळवाच. इवन तुम्हाला असं वाटत असेल की काही टॉपिक्सबद्दल आम्ही नाही बोललो तर ते पण तुम्ही सुचवा की ह्याच्याबद्दल पण बोलायला हवं होतं. सो आम्ही पुढच्या वेळेस ते लक्षात ठेवू आणि त्याच्यावर बोलू आम्ही. सो उद्या भेटू आपण. ॲशेसचं डिस्कशन उद्या होणारच आहे, डे 2चं. सो लेट्स मीट टुमॉरो गाईज. टुमॉरो. तोपर्यंत या सबस्क्राईब करा. टिल देन, स्टे ट्यून्ड ऑन डगआउट स्पेल्स. येस.